एका गावामध्ये एक म्हातारी आजी तिच्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहत होती. आणि मुलाला काहीही कामधंदा नव्हता आणि त्याच्या लग्नाला 5 वर्ष झालेली होती, तरीही त्यांना अजून मूलबाळ काहीही नव्हतं. म्हातारी आजी खूप धार्मिक होती आणि ती काय करायची, दर 3 वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम महिन्यामध्ये खूप सेवा करायची भगवान विष्णूची, खूप आराधना करायची, व्रत करायची, दान पुण्य सगळं करायची. तरीसुद्धा मुलाचं असं म्हणणं होतं की तू एवढं काही करते तरीसुद्धा आपल्या पदरी, आपल्या नशिबी असं का, मला कामधंदा नाही आहे, जॉब नाही आहे आणि काय नाही आहे, परत आपल्या घराला कोणी वारस नाही आहे. तर असे तिला ते सारखे काय करायचे, आजीला, त्या म्हाताऱ्या आजीला बोलायचे. मग म्हाताऱ्या आजीला पण खूप वाईट वाटलं आणि तो जो महिना होता तो ना अधिक मासाचाच चालू होता, पुरुषोत्तम महिन्यात चालू होता. तर म्हाताऱ्या आजीला काय झालं, खूप वाईट वाटलं आणि ती लगेच उठली आणि म्हणाली की मी आता पुरुषोत्तम भगवानला भेटायला जाते आणि भेटल्याच्यानंतर मी काय करत आहे त्यांना विचारते की मला कुठल्या जन्माचं मी पाप भोगत आहे किंवा माझं जे दुःख आहे ते कधी कटणार आहे. आणि नंतर मग ती घरातून निघून जाते आणि ती जंगलामध्ये निघायला लागते. तिला रस्त्यामध्ये काय होतं, एक कुष्ठरोग झालेला व्यक्ती भेटतो आणि तो तिला विचारतो की आई तू कुठे चाललेली आहेस, आणि म्हणजे तिच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतं की तू खूप उदास आहे, असं तिला तो चौकशी करतो. तेव्हा ती म्हणते की माझा मुलगा आणि माझी सून मला नेहमी काय करतात, ताणे देतात, टोमणे देतात. ते म्हणतात की तू एवढं देवदेव करते, अधिक महिन्यामध्ये एवढं दान पुण्य करते, तरीसुद्धा काय नाही आहे, तुमच्या मुलाला जॉब नाही आहे, कामधंदा नाही आहे आणि तुमच्या घरामध्ये कोणीही छोटंसं बाळ, म्हणजे आजपर्यंत काय मला म्हणजे सुनेला काय झालेले नाही आहेत, कधीही दिवस गेलेले नाही आहेत आणि त्याच्या घरामध्ये छोटंसं बाळ अजून आलेलं नाही आहे. मग तो कुष्ठरोगी म्हणतो की खरंच तुला जर भगवान भेटला, म्हणजे पुरुषोत्तम भगवान भेटले, तर तू काय करशील, त्यांना विचारशील का तुझ्या दुःखाबद्दल? तर ती हो सांगते आणि तो असंही म्हणतो की तुझ्या दुःखासोबत तू काय कर, माझंही विचार की मला काय झालेलं आहे, जो कुष्ठरोग झाला आहे, जेव्हा मी छोटा होतो 15 वर्षाचा, तेव्हापासून मी काय करत आहे, ह्या कुष्ठरोगाला, म्हणजे कुष्ठरोग झालेला आहे तेव्हापासून मी यातना भोगत आहे. तर हे कुठल्या जन्माचं फळ आहे आणि काय मला हे, कधी हा कुष्ठरोग मला सोडेल, असं तू त्या पुरुषोत्तम भगवानला माझ्यातर्फे विचार, असं तो आजीबाईला सांगतो. आणि आजी म्हणते की हो, मला पुरुषोत्तम भगवान भेटल्यावर मी त्याला हे नक्कीच विचारेल. आणि पुरुषोत्तम भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय असं म्हणत म्हणत ती काय करते, आपल्या रस्त्याला परत लागते. थोडं पुढं गेल्याच्या नंतर तिला रस्त्यामध्ये परत एक कुंभार पती पत्नी भेटतात. ते बिचारे खूप दुःखी दिसत होते आणि ते विचारत होते त्या म्हाताऱ्या आजीला की तुम्ही कुठे चाललेले आहात. तेव्हा ती त्यांना सगळी हकीकत सांगते की आपल्या मुलाचे, सुनाचे जे बोलणे आहे ते सगळं सांगते आणि म्हणते की मी आता पुरुषोत्तम भगवानला भेटायला चालली आहे आणि ते मला भेटल्याच्या नंतर मी विचारणार आहे. तेव्हा कुंभार पती पत्नी म्हणतात की आमचं पण एक दुःख आहे की आम्ही जी काही मडकी बनवतो ती मडकी काय होते, आमची टिकतच नाही आहे. काही मटकी जी असतात ती बनवता बनवताच तुटून जातात आणि जी उरलेली आहे ना ती मटकी, जेव्हा भट्टीमध्ये आम्ही तिला भाजायला घेतो तेव्हा ती मटकी म्हणजे फुटून जातात. तर असं का होत आहे, आमची फार हालाकीची परिस्थिती चालू आहे, असं का, असं पुरुषोत्तम भगवानला विचार, असं ते सांगतात. आणि मग काय होतं, ती हो म्हणून ती आजी परत पुढे निघते आणि पुरुषोत्तम भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय असं म्हणत म्हणत जयकारा करत ती पुढे निघते. पुढे निघत असताना परत काही अंतरावर तिला एक नाग भेटतो आणि तो नाग म्हणतो की मी तुला चावेल. तेव्हा आजी म्हणते की हो बाबा, तू मला चाव, पण मला अगोदर पुरुषोत्तम भगवानला भेटायला जायचं आहे, कारण माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे आणि मला माझं काम झाल्याच्या नंतर मी जेव्हा रिटर्न येणार, जेव्हा वापस येणार, तेव्हा तू मला खरंच चावू शकतोस आणि चावशील. मग नागाला काय होतं, थोडंसं वेगळं वाटतं बोलणं आणि तो म्हणतो की तू भगवानला भेटायला चालली आहेस, तर माझं पण एक गाऱ्हाणं आहे, ते तू भगवानजवळ, पुरुषोत्तम भगवानला त्यांच्याजवळ मांड. मग आजी विचारते काय झालं, तर तो सांगतो की माझ्या नागिन काय करत आहे, दरवर्षी अंडी घालते, पण काय होते, तिच्या अंडीमधला एकही सपोला काय होत नाही, जिवंत राहत नाही. तर असं का होतं, म्हणून तू काय कर ना, भगवानला विचार, असं म्हणून
आजी पुढे निघते आणि पुरुषोत्तम भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय असं म्हणत म्हणत ती पुढे निघते. आणि नंतर तिला परत काही अंतरावर एक साधू भेटतो आणि तो साधू म्हणतो, कुठे चाललीस ग म्हातारी आजी? तेव्हा ती त्याला पण सांगते की मी चाललेली आहे पुरुषोत्तम भगवानच्या शोधामध्ये आणि मी त्यांना काय होणार आहे आज शोधून काढणार आहे. तेव्हा ते साधू बुवा म्हणतात की हो का, मी तर एवढ्या दिवसापासून या ठिकाणी काय करत आहे, तपश्चर्या करत आहे, मला तर काही आजपर्यंत पुरुषोत्तम भगवान भेटले नाही आणि तुला असं अचानक घर सोडून तू गेली आणि तुला अचानक भेटणार आहे का? म्हातारी आजीचा पूर्ण भरोसा होता पुरुषोत्तम भगवानकडे, कारण तिने खूप दान पुण्य आणि खूप सारं व्रत केलेलं असतं. त्या जोरावरती कॉन्फिडन्सनी म्हणते की हो, मला पुरुषोत्तम भगवान भेटणार आहे. आणि मग साधू म्हणतात की तुम्ही त्यांना ओळखणार का, ते कसे असतात काय असतात? म्हातारी आजी म्हणते हो, मी ओळखणार. आणि मग काय होतं, मग म्हणजे ते जे साधू असतो तोच काय असतो, पुरुषोत्तम भगवान असतात. आणि त्याने काय केलं, लगेच आपल्या खऱ्या वेशामध्ये येतात आणि म्हातारी आजीला दर्शन देतात. दर्शन घेता क्षणी म्हातारी आजीला खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात. नंतर मग भगवान तिला उठवतात आणि तिला म्हणतात की काळजी करू नकोस, माग तुला कशासाठी, तू एवढं मला शोधण्यासाठी आलेली आहे, माग तुला काय पाहिजे? तेव्हा आजी म्हणते की मला काहीही नको आहे, पण जे रस्त्यामध्ये मला काही भेटलेले होते दुःखी, त्यांचे मला गाराणे तुमच्यासमोर मांडायचे. असं करत करत ते सर्वात प्रथम कोडीबद्दल विचारते. तेव्हा पुरुषोत्तम भगवान म्हणतात की मागच्या जन्माचे पाप, मागच्या जन्मी कोडी हा एक राजा होता आणि तो विनाकारण काय करायचा, प्रजेला कष्ट द्यायचा, प्रजेला दंड द्यायचा आणि त्या प्रजेची जी काय म्हणतो आपण त्यांना प्रजेची काय लागली, हाय लागलेली आहे. त्याच्यामुळं ह्या जन्मामध्ये कुष्ठरोग झालेला आहे. माझी चरणधुली घेऊन जा आणि त्याचे जे कोड आहे त्या ठिकाणी तू तुझ्या हाताने लावशील तर त्याचा कोड हा लगेच दूर होईल. असं म्हणून म्हातारी आजीनं काय केलं, त्यांची चरणधुली जी होती ती उचलली आणि आपल्या पदरामध्ये बांधली. नंतर मग तिने विचारलं की मला कुंभार पती पत्नीबद्दल पण त्याने विचारलं. तेव्हा कुंभाराबद्दल भगवान पुरुषोत्तमने असं सांगितलं की मागच्या जन्मी म्हणजे ह्याच जन्मामध्ये काही वर्षांपूर्वी त्यांच्या दारामध्ये एक पती पत्नी आले होते. त्यांच्या लग्नासाठी ते काय करायला आले होते, कलश विकत घ्यायला आलेले होते, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते देण्यासाठी. पण ह्या पती पत्नीने काय केलं आहे, त्यांना पैसे नसल्यामुळे तसंच वापस पाठवलेलं आहे. आणि मग काय झालेलं आहे, त्यांची हाय जी आहे ती त्या कुंभार पती पत्नीला लागली आहे. आणि त्याच्यावर उपाय असा सांगितला आहे पुरुषोत्तम भगवान की 100 मडकी बनवल्याच्या नंतर तुम्ही असा संकल्प करायचा आहे की 100 मडकी बनेल ते मडकी काय करणार आहे, एखाद्या प्याऊमध्ये, पाणी ज्या ठिकाणी आपलं प्याऊ असतं त्या ठिकाणी काय करणार आहे, ते दान द्यायचे आहेत. आणि नंतर मग काय होणार आहे, त्यांची मडकी ही कधीही तुटणार नाही, फुटणार नाही. आणि नंतर मग आजीने परत नागाबद्दल विचारलं की नागाचं, तर नागाबद्दल पुरुषोत्तम भगवानने असं उत्तर दिलं की त्यांनी काय करायचं आहे, नागिनीनी जेव्हा एक प्रेग्नंट गरोदर लेडीज होती, स्त्री होती, तिला काय केलेलं आहे, ही नागिन डसली होती. आणि मग काय झालेलं होतं, ती म्हणजे तिच्या पोटात जे बाळ होतं त्या बाळासहित ती नारी जी होती, ती गर्भवती स्त्री होती, ती मरण पावली होती. आणि मग त्या नारीचा काय झालेला आहे, त्या नागिनीला हाय लागलेला आहे, तळतळाट लागलेला आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, तिचं एकही सपोला वाचत नव्हता. मग नागाला पुरुषोत्तम भगवानने आजीला नागाबद्दल असं सांगितलेलं आहे की आपले जे नागमणी आहे, कोणाकडे होती, ती नागाकडे होती. जी नागमणी होती, अमृतमणी होती, ती अमृतमणी काय करायची आहे, एखाद्या गरीबाला दान द्यायची आहे, जेणेकरून त्यांचं बाळ वाचेल. नंतर परत जाताना मग आजीने काय केलेलं आहे, पुरुषोत्तम भगवान की जे असं म्हटलं आहे. आणि पुरुषोत्तम भगवान अदृश्य झाले आहे. नंतर मग ती रिटर्न आता चाललेली आहे आणि चालता चालता नाग भेटला आहे. तिने काय केलं आहे, नागाला सांगितलेलं आहे की तुझ्याबद्दल असंच सांगितलंय. तेव्हा मग नाग बोलला की मी कुठे बघणार गरीब व्यक्ती, एक काम करा, ही नागमणी तुम्हीच घ्या. मग आजीने ती नागमणी घेतली. पुढे गेलेले कुंभाराला सांगितलं की तू 100 मडकी एखाद्या प्याऊमध्ये दान दे, मग तुझे मडके वाचतील. मग कुंभाराने तसंच केलं आणि त्यानंतर त्याचे मडके कधीही फुटलेले नाही आहेत. नंतर पुढे गेल्याच्या नंतर मग काय केलेलं आहे, आजीला आपला कोण भेटलेला आहे, सुरुवातीचा कोडी भेटला आहे. तिने आपल्या पदरातली
चरणधुली काढली आहे आणि कोडीच्या कुष्ठरोगाला लावली आहे. तर कुष्ठरोग हा जागच्या जागी नाहीसा झालेला आहे. आणि असं करत करत आजी आता आपल्या घरी पोहोचलेली आहे. घरी जाता क्षणी तिला जी झोपडी होती म्हाताऱ्या आजीची ती काय झाली आहे, आता राजमहालामध्ये परिवर्तन झालं आहे. मुलाला खूप चांगला जॉब भेटलेला होता आणि मुलगा आल्या आल्या आईला म्हणतो की आई मला आता जॉब भेटलेला आहे आणि मला बाळपण होणार आहे.